दोस्ती यारी चषक आपण बघत आहात. अतिशय सुंदर आयोजन. 50,000 जरी बक्षीस असलं तरी प्रेक्षकांची संख्या तुम्हाला बघायला मिळेल. 3 ग्रुप ठेवलेत. तिन्ही ग्रुपमध्ये 8-8 संघ तुम्हाला बघायला मिळतील. प्रॉपर टुर्नामेंट कशी असावी हे आयोजन तुम्हाला दोस्ती यारी चषकाच्या माध्यमातून बघायला मिळतात. आमचे सचिन कॉन्ट्रॅक्टर ज्यांचं जेवढं खरापासून मदत करावं तेवढं कमी टॉस बॉक्समध्ये त्याचं आवर्जून नाव लिहिलं गेलं. शूज कंपल्सरी आहेत. हा शूज कंपल्सरी आपको पहना है शूज. उसके बाद फिर बड़ी मैच एक तरफ देहरी जो कि हमारे गुजरात की टीम आती है, ये देहरी, और एक तरफ है कच्ची गांव, ये दोनों गुजरात की टीम है, दमन. उसके बाद ये हित पटेल बना पवन 11, ये भी सब गुजरात की टीम है. तो बिग बॅटल हमें देखने मिलेगा. गुजरातचं क्रिकेट जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचं मन जिंकण्याचं काम केलंय आणि खऱ्या अर्थाने ओम साईच्या माध्यमातून तुम्हाला हे लाईव्ह क्रिकेट मॅच बघायला मिळते. ह्याच्या अगोदर जो सामना झाला एका हाती विजय संपादन केलं साई ए संघाने. 48 धावा अवघ्या 13 चेंडूत काढल्यात. ओके चला मॅच स्टार्ट होतोय. स्कोरर बी रेडी. रोहन नावाचा खेळाडू गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात आणि अंकित आहे स्ट्राईकवर. महेश पहिला चेंडू टटोला आहे सर. अक्रॉसपणे खेळला गेला. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या रिझनला. एक धाव इकडे बहाल केली जाते. एका धावानेशी खातं उघडलं गेलं. ते चंडीगाव संघाने प्रॉपर माछी समाजाचे खेळाडू आहेत. आपण किनारपट्टी जर बघितली तर तुम्हाला सगळे माछी समाजाचे खेळाडू बघायला मिळतात. चंडीगाव खरोखरच जर त्यांच्या समाजाचा विचार केला तर समाजाचा एक मोठा संघ आपण बघितला. प्रॉपर टायमिंग जबरदस्त शॉट खेळलाय. डीप लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू निघून जाईल का आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण केला. 4 धावा गेल्यात आणि 4 धावांची धावसंख्या पोहोचते ते 5. बोर्डीकडे शब्द. बोर्डीने सातत्यपूर्ण अनेक वर्ष अनेक खेळाडू आपल्या गावाला दिलेत. आगर नरपड बोर्डी हा जो पट्टा आपण बघितला ते असंख्य खेळाडू या गावाने आपल्याला क्रिकेटपटू नव्हे तर खेळाडू म्हणून दिले. व्हॉलीबॉल असो, खो खो असो, कबड्डी असो, असे अनेक खेळाडू ज्याने आपल्याला देतो बोर्डी गाव तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी तुम्हाला करत असताना रोहन. फुलटच चेंडू खराब क्षेत्ररक्षण झालं. निघून जातोय थर्डमॅनच्या रिझनला. बॅटची एज घेऊन गेलाय आणि 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 6 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम आमंत्रित केलं ते म्हणजे चंडीगाव संघाला फलंदाजीसाठी. गुड बॉलिंग. गुडला स्पॉटवरनं चेंडू थोडासा लेग ब्रेक होतोय. यष्टीरक्षण सुंदर तुम्हाला बघायला मिळालं. खरोखर हल्ली जर बघितलं तर नवीन चेंडू तुम्हाला बघायला मिळतात पण या 6च्या चेंडूने खूप चांगल्या पद्धतीचं कौशल्य निर्माण केलं गोलंदाजीसाठी. छोटा चेंडू आहे. फुटतो चेंडू कव्हरच्या रिझनला चेंडू निघून जाईल. 2 खेळाडू सर्कलच्या पाठीमागे जात आहेत. जबरदस्त गॅप शोधला गेलं. लो फुटा चेंडू हा घातला जातो पण या फलंदाजाने बाकी अप्रतिम पद्धतीने कव्हर ड्राईव्ह खेळलाय आणि चेंडू जातो सीमापलीकडे. 4 धावा. एक नामवंत समालोचक, एक गोड आवाजाचा धनी म्हणून आपण ओंकार शेट्ट्यांना बघत आहात. यानंतर निश्चितच त्याला आम्ही इन्व्हाइट करूया आणि त्याच्या आवाजाच्या जादूने संपूर्ण झाईकर कशा पद्धतीने मॅचचा आनंद घेतात आपण पाहणार आहोत. ज्याने अनेक स्पर्धा स्वतःच्या नावावर स्वतःच्या आवाजात रात्रकालीन स्पर्धा गाजवण्याचं काम केलं आहे. ज्यांना झोप यायची त्यांना झोप न येता त्या क्रिकेटला त्या चेंडूला कशा पण रंगवलं गेलं आणि दर्शकांना कसं प्रेरित केलं गेलं असे गोड आवाज. ऑफसाईड स्टंप हलक्या बॅटने खेळला गेला. चेंडू गेला तो म्हणजे डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी षटक संपलं पहिल्या पॉवर प्लेचं आणि या पहिल्या षटकाच्या समापनानंतर विचार केला धावसंख्या झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना 11 धावा बिनबाद 11. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. खूप चांगली सुरुवात केलाय. दोस्ती यारी चषक आपण बघत आहात. झाई गावामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठ्या रकमेची स्पर्धा भरली गेली पण मोतीलाल शाह तर शेंगदाण्याच्या गोणीची आज देखील लोक आठवण करतात. तुम्ही आला तर असं वाटलं की शेंगदाण्याच्या गोणी आल्या का काय. रविवारी मिळतील
निश्चितच. कारण आम्ही झाई प्रीमियर लीग केली होती ओमकारजी, आणि इकडे एक कॅच पकडायचं आणि एक शेंगदाण्याची पकड, आणि एक शेंगदाण्याच्या पकडून कमी कमी 20 बॉक्स असायचे. असंख्य महिलांनी देखील कॅच पकडून मिळवला. तशा 3 गोणी शेंगदाणे आणले होते. काय जबरदस्त मॅच, अनेक आठवणी. आणि मोतीला तिथूनच ना हे नवीन नवीन खेळाडू बघायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बॉलर्स नेम दादा अभय. चला, अभय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. स्ट्राईकवर बॅटर आहेत ते महेश. एक मोठा फलंदाज म्हणून नाव कमवलं या फलंदाजाने. माची समाजाच्या जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तेव्हा चांगल्या पद्धतीची फलंदाजी अनेक वेळा करताना आपण पाहिल्यात. अगोदरच बनून मनामध्ये इरादा केला होता की मला पॅडल शिफ्ट करायचं आहे, पण चेंडू खाली राहिला. जबरदस्त गोलंदाज डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अभय नावाचा हा गोलंदाज. ओ, राऊंड विकेट मारा केलाय. दोन्ही चेंडू डॉट गेलेत. चुकीच्या हँडला कॉल झाला. जर या हँडला कॉल झाला असतो तर आता धावबाचा चान्स होता. एक धाव बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसो घेतात 12. अनिकेत स्ट्राईक वरती आहेत आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अभय. अनेक मैदान ह्याने देखील गाजवलेत डावखुऱ्या गोलंदाजांनी. अनेक फलंदाजाला अशी भुरळ पाडलाय फलंदाजाने. चेंडू टटवला आहे, कव्हरच्या वर निघून जाईल. एक धाव तो बघायला मिळते. चेंडूच्या पाठीवर आउटफील्ड खूप फास्ट आहे, पण तेवढं चांगलं पाहिजे क्षेत्ररक्षण करताना. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय आणि बघता बघता 2 धावा. खराब थ्रो पण चांगली बॅकिंग तुम्हाला बघायला मिळाली. 2 धावांची धावसंख्या पुढे होते ती. 14 पॉवर प्लेचे दुसरे षटक आपण बघत आहात. 6 षटकाचे सामने प्रॉपर क्रिकेट बघायला मिळते. खूप कमी अशी मैदान आहेत की जिथे तुम्हाला 6 षटकाचे सामने बघायला मिळतात. आणि या स्पर्धेची एक धाटणी, एक वेगळी ख्याती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. फुलटा चेंडू, जबरदस्त प्रहार केलाय. मिळविकेटच्या डोक्यावर निघून जाईल का, आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. आज रिव्ह्यू नाही आहे, लक्षात डीजे थांबा. रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर वाटलंच तर पंच घेतील, पण रिव्ह्यू प्लेअरला नाही आहे. रिव्ह्यू फक्त संडेच्या दिवशी ठेवलेत, फायनल म्हणजे क्वार्टर फायनल पासून. अभय मार्गस्थ होतोय. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. खरोखरच एक ग्राउंड शॉट डी कॉमलाच्या रिझनला. इथे जबरदस्त फिल्डिंग करताना, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. थ्रो करेपर्यंत फक्त 2 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि 2 धावांशी जो विचार केला धावसंख्या होती ती 20 धावा. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला आमचे लाडके बंधू यांनी स्पॉन्सरशिप केलंय. चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण स्ट्रेट ड्राईव्ह होता, पण तेवढ्या चांगला पाहिजे क्षेत्ररक्षण. डीप लॉंग ऑफचा खेळाडू गुड ॲथलीट पद्धतीने बघायला मिळाला. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या पोचते ती 22. 22 धावा या फरक. 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 2 षटकांचा फरक धावसंख्येला बिनबाद 22. आता बाकी तुम्हाला 4-5 समीकरण बघायला मिळेल. 4 खेळाडू सर्कलच्या आत आणि 5 खेळाडू सर्कलच्या आत. जाऊया तिथपर्यंत देऊया संधी डीजे. आपण जर हा खाजनाचा पट्टा बघितला डहाणूखाडीपासून, तर तुम्हाला संपूर्ण समाजाची माची समाजाची खेळाडू बघायला मिळतात. सावटा, डहाणूखाडी, तळिया, दांडीपाडा अशी अनेक गावं आहे. अब्राम, धुमकेत, चंडीगाव ही गावं जी तुम्ही बघितलीत ना, तर तुम्हाला संपूर्ण माशी समाजाचे खेळाडू बघायला मिळतात. आता बाकी दैवत नावाचा गोलंदाज खुद कैप्टन इस टीम के, और पावर प्ले में 22 रन, एक भी विकेट नहीं. तो अच्छी शुरुआत है यहाँ पे. वाइड बॉल
बिल्कुल अच्छा डिसीजन कि इतनी पटकी हुई गेंद थी, काफ़ी ऊपर से चली गई। यहाँ पे वार्निंग का सवाल ही नहीं है। वार्निंग कभी दी जाती है, जो खंदे के लेवल पर एक तभी वार्निंग दी जाते. गुड अंपायरिंग. खरोखर मोठी चांगली पंचगिरी तुम्ही जयेश मोरे यांना बघत आहात. अनेक लेदरच्या मॅचेस MCAचे अनेक लेक्चर ज्याने वॉनखेळ अटेंड केलेत असा पंच म्हणून तुम्ही बघत आहात तो घेवली गावचा सुब्र. आमच्याबरोबर ओमटॅक्सचा देखील बऱ्याच वेळा समोर अंपायरिंगसाठी बघत असतो. इथे बाकी चेंडू फसलाय हवेमध्ये. डीप लॉंग ऑफचा खेळाडू जातोय. सोपा झेल पकडला गेला. पहिला गडी बाद होतोय आणि बाद झालाय तो महेश. पहिला गडी बाद होतोय. जातो ह्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. अनेक स्पर्धा ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाज जिंकून देण्याचं गावाला काम केलं आणि गावातल्या लोकांकडनं नेहमीच या खेळाडूच्या आपल्या संघाकडनं अपेक्षा असतात. मितभाषी असणार आपण निश्चितच बॅटीच्या माध्यमातून अनेक गोलंदाजांना उत्तर देणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गोविंदा डहाणू तालुक्यामध्ये तुम्ही गेलात त्या फलंदाजाचं नाव विचारतो अनेकांना ठाऊक असणारा गोविंदा म्हणून नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चंडीगाव अब्राम धुमकेत या गावातील हा नामवंत क्रिकेटपटूपैकी एक मोठा खेळाडू म्हणून त्याला बघितलाय. अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावर केला आहे तो फलंदाज बघायला मिळतोय. देवतने बाकी खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात केली आपल्या पहिल्या षटकात विकेट ज्याची गरज होती विकेट घेण्याची आणि महेशला बाद केलाय आणि महेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे ओ चेंडू पडल्यानंतर सरळ वरती येतो. जबरदस्त गोलंदाजी बघत आहात. रायसिंग डिलेवारी बॉडी लाईन तशा पाहिजे गोलंदाजी बघत आहात. आणि हा चेंडू जर तुम्ही बघितलात तर खूप छोटा आहे. हातामध्ये परफेक्ट बसतो. ज्याच्याकडे क्षमता असेल चेंडू बोटावर नाचवण्याची तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. इथून जर विचार केला तर नाझीम गुल्ली सारखा एक नामवंत क्रिकेटपटू आपण पाहिलात पण तो खऱ्या अर्थाने 22 वर्षापूर्वी त्याला आम्ही बघितलं होतं. DYFY डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया तलासरीची गुजते परुकाच्या माध्यमातून ती मोठी स्पर्धा. प्रॉपर क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. 6 षटकाचे मॅचेस. गुड ऑर्गनायझेशन ज्याच्यावर कौतुक करावं या आयोजनाचं. दोस्ती यारी चषक 2024 आपण झाईच्या मैदानावर बघत आहात. ओहो तेज तरार इस बार दिशा से भटक गए. अंपायर ने कहा दिस इज अ व्हाइट बॉल. तो अतिरिक्त स्कोर आगे बढ़ता हुआ 26 24 रन होते हुए ओ इथे बाकी चान्स होता पण जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं की चेंडू नाही पडला तरी आपण धाव वाचवला पाहिजे. ही बॉडी लँग्वेज असायला पाहिजे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण खेळाडू बघितलं. अवर होऊन द्यावर मग तो कॅमेरा घे इकडे. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होती ती 26 रन. अच्छी गेंदबाजी करते हुए देव जो कि पहले पावर प्ले में 22 रन बन चुके थे. उसके बाद तीसरे ओवर खुद कैप्टन और बढ़िया शॉट है यहाँ पे खिलाड़ी मौजूद और यहाँ पे विकेट का पतन. तो गोविंदा बड़ी विकेट जाल में फंसती हुई. थोड़ी सी ओवरपिच गेंद थी. गेंद को उठा के खेलना चाहते थे डीप मिडल के क्षेत्र से मगर उठा नहीं पाए और विकेट का पतन. चला आपण कॅमेरामॅन जरा घ्या ना स्टेजवर. आपण सर्वप्रथम आज स्वागत करणार कारण आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत. एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक ओमकार शेट्टे. आम्ही निश्चितच नाही तुम्ही आमच्याकडे आलेले पाहुणे आहेत. आज तुमचा सन्मान आहे. जोरदार टाळ्या. ओमकार शेट्टे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक म्हणून एक आहेत. खूप बिझी शेड्यूल असते आणि ओमकारजी तुम्ही पहिलं म्हणजे या आमच्या आणि ही आपली बॉर्डर आहे. इथून पुढे ते घर टाकलं ना ही छडूची बाकी गुजरातमधली आहे. म्हणजे आपण तुम्ही खऱ्याच महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आलात. तुमचं सौभाग्य आहे की तुम्हाला ही जागा बघायला मिळेल. थँक्यू सो मच. तुम्ही आल्यावर तुमचं वेलकम. ओके. आणि आता विनंती करतोय की ज्या गावाने नेहमीच खऱ्या अर्थाने या गावावर प्रेम केलं आणि गावाने खऱ्या अर्थाने प्रेम केलाय मी आमच्या बड्डे बॉय प्रेक्षकांना विनंती करतो की MS मोतीराज शहाचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने झाई गावाला या क्रिकेटच्या दुनियामध्ये क्रिकेटच्या पटलावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलं असेल झाई संघाची एंट्री टाकताना MS झाई म्हणून मोतीराज शहाचं जेवढं कौतुक करत तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 गडी बाद झालेत आणि धावफलका धावसंख्या लागली ती
26. आता बाकी न्यू बॅटर गेलेत ते दर्शन. या खेळाडू देखील क्षमता आहे, पण खरोखरच कर्णधार म्हणून ज्या पद्धतीने हा गोलंदाजाने कमबॅक केलाय, चांगल्यापैकी गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात ते म्हणजे देव या गोलंदाजाला. 26 धावा झाल्यात. चेंडू टटवलाय, चेंडू जातो सरळ डीप लॉंग ऑफच्या रिजनला. एक धाव तो बघायला मिळते इथे. बाकी कव्हरचा खेळ फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरोखर चांगल्यापैकी रनिंग बिटवीन विकेट तुम्हाला बघायला मिळते. 2 धावांशी 28 धावा या बाकी फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. यानंतर बाकी तयार होते इनिंग ब्रेकमध्ये. एकाचा देहरी आणि एकाला काशीगाव 11. हे दोन्ही संघ तुम्हाला याच्यानंतर बाकी क्वालिफाईंग मॅच म्हणजे चांगला निर्णय आहे तुमचा, योग्य डिसिजन. क्वालिफाईंगसाठी खेळवलं तरी यातील विजेता आणि जाई ए. खूप खूप चांगलं आयोजन असं करायला पाहिजे जेणेकरून सेकंड शिफ्ट ज्यांच्या कामधंदा मिळू शकतोय. चेंडू टटवलाय, सर चेंडू हातामध्ये जाईल का पाहायला मिळते. दरम्यान नाही, सर निघून जातो डीप लॉंग होत्या डोक्यावर. 4 धावा, खणखणीत चौकार. संख्या झाली ती 32 धावा, म्हणजे निश्चितच तुम्ही 10.04च्या सरांची धावसंख्या काढतायत. चांगली सुरुवात झाली. बघूया आल्या उर्वरित 3 षटकामध्ये किती धावा काढतायत. कारण जेव्हा आपण बाईट घेतल्या तेव्हा त्या सांगितलं की मी 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने 50,000ची जरी ही स्पर्धा असली तरी लाखा मोलाची स्पर्धा बघायला मिळते. कारण एका ग्रुपमध्ये 8च संघ ठेवलेत आणि खरोखर ॲक्च्युअल क्रिकेट कसं बघावं हे तुम्हाला पाहायला मिळते. आता बाकी ज्याने पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेचं हाताळलं तोच गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय रोहन. 3 षटकं आणि टोटल धावसंख्या झाली 32. 32 धावा या फलकावर लागल्यात. आता बाकी रोहन जातात आणि समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतात ते अनिकेत. हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याहीपेक्षा त्याने अप्रतिम गोलंदाजी ऑफ साईड ऑफ स्टंप. हा खूप मोठा खेळाडू आहे. आपण रोहनकडे बघितलं सातत्यपूर्ण क्रिकेटच्या विश्वामध्ये नाव कोरलं आणि बोर्डी गावातून सातत्यपूर्ण जेव्हा जेव्हा गरज पडलाय गोलंदाजीची तेव्हा ह्या रोहनने चांगलं काम करताना आपण अनेक मैदानं ज्याने गाजवत ते रोहन बघत आहात. चांगला ड्राईव्ह केलाय, सरळ निघून जाईल का. 6 धावा डीप मिळवाच्या डोक्यावर नका रूम होतं आणि त्या रूमचा पुरेपूर फायदा उचलला. आउटपिच चेंडू होता आणि आउटपिच चेंडू ढाडला गेलाय. डीप मिळवाच्या डोक्यावर 6 धावा, खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहन मार्गस्थ होत आहेत. ऑफ साइड ऑफ स्टंप, परफेक्ट डिलेवरी, परफेक्ट डिलेवरी. डॉट चेंडू जातोय. इथे बघा चेंडू टटवला आहे, चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या रिजनला सीमा पलीकडे की षटकार. 6 धावा, खणखणी षटकार तुम्हाला बघायला मिळतंय. व्हॉट अ बॅटिंग. मी म्हटलं होतं ना की इथे 3-4 फलंदाज असेल की ज्यांच्याकडे चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. लोक फायदा उचलला गेला आणि सरळ चेंडू डी स्क्वेअर अभी तो आप सीख चुके हैं, बोलने की जरूरत ही नहीं. जैसे गेंद के पास गेंद चली जाती है आपको डीजे ऑफ करना है. 44 म्हणजे 11च्या सरसे धावा काढतायत. चेंडू फसलाय हवेमध्ये आहे. इथे बाकी डीप मिडॉनचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय. अप्रतिम सेल, व्हॉट अ कॅच. काय बोर्डी कडे सेक्शन बघायला मिळालं. मी म्हटलं होतं ना की बोर्डी म्हटलं की क्रिकेट खेळाचं साम्राज्य. कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, अनेक धावपटू ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेत तसे असंख्य असंख्य खेळाडू या क्रीडांगणावर काम करत आपण बघितलेत. पण खरोखर चांगली फलंदाजी केली. जोरदार टाळायला पाहिजे. किती धावा केल्या अंकितने आपल्या संघासाठी. 27 धावाची आक्रमक खेळी अंकितने केला चंडीगाव संघासाठी. गुड बॅटिंग. आता बाकी शिवा नावाचा फलंदाज जातोय. ह्याच्याकडे देखील क्षमता आहे कारण सातत्यपूर्ण समाजाच्या 15 ते 20 टुर्नामेंट वर्षभर खेळत असतात. त्यानंतर त्या भागात जेव्हा वाणगाव डहाणूमध्ये मॅचेस असतात तिथे देखील ओपनचा अनुभव या संघातला खेळाडू बघायला मिळतोय. बोर्डी म्हटलं की निश्चित या गावाच्याच पुढे तुम्ही गेला तुम्ही बोर्डी गाव बघायला मिळते. बोर्डी गावात तुम्ही सुरुवातीला सांगितलं की असंख्य मोठमोठे खेळाडू आम्हाला बघितले. जेव्हा अमोल नावाचा खेळाडू होता
ज्यांनी खूप चांगला पदेचं लेदर क्रिकेट म्हणा त्यानेच विश्व गाजवलं. त्यावेळेला MRIचे चेंडू बघायला मिळायचे. संजू हा देखील एक मोठा खेळ तिकडे बघायला मिळाला. त्यावेळेला MRIचे चेंडू असायचे. असे अनेक अनेक दिग्गज खेळाडू या गावाने दिलेत. पुढे तुम्ही नरपडमध्ये गेला की दैलू भगवान नावाचे मोठे मोठे खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने मॅचलेस वगैरे सारखी स्पर्धा गाजवली होती ते खेळाडू तुम्हाला बघायला मिळालेत. रोहन चेंडू टटवला आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे बाकी थोडंसं फ्लमिंग होतं पण गुड फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. आणि इथे बघता बघता 2 धावा या पूर्णतः बघायला मिळत आहेत. आणि या 2 धावांशी विचार केला धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 46. तो 4 ओवर संपले आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाला है 46. तो कुल 4 ओवर के बाद स्कोर है 47. 3 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाज करते हुए चंडीगढ़ की टीम. डीजे डीजे है की ह्यामधून जो संघ जिंकेल त्यांना कंटिन्यू मॅच खेळायला लागेल ती झाई ए संघाची. म्हणजे जेणेकरून तुम्ही इथून निघालात की संपूर्ण दिवस तुम्ही कामकाज करू शकता. खूप चांगलं आयोजन आणि असं प्रत्येकाने करायला पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आम्हाला निशांत दिनेश माची यांच्याकडे दिलेत. निश्चितच त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा गोलंदाज बघायला मिळतो. देव नावाचा गोलंदाज जो स्वतः कर्णधार म्हणून काम करतोय आणि खरोखर 30 षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. बैकफुट पे जाने गेंद को ड्राइव किया. गेंद की बिल्कुल डीप लॉन्ग की तरफ आसानी के साथ 1 रन पूरा किया. बिल्कुल रन का मौका था. हा ना कर बैठे और विकेट का पतन. हो ची सूचना आहे तुम्हाला. ड्रिंक ब्रेक 2 मिनिटाचा दिला जाईल. फक्त अंपायरला विचारा आणि तुम्ही मग तो ड्रिंक ब्रेक कधी घ्यायचा घ्या. मध्ये डायरेक्ट पाणी घेऊन जाऊ नका. दिवेश न्यू बॅटर बघायला मिळतोय. मिस कॉलिंग झाली. यस तो कॉलिंग मध्ये दोन्ही एका एंडला आणि ते बाकी गडी बाद झालाय. चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं. खरोखरच क्रिकेटची परिभाषा कशी असावी. आपल्या गावासाठी लोकांनी क्रिकेटर म्हणून का बनावं आणि का क्रिकेटर म्हणून आपण पुढे यावं ह्या अनेक समालोचनाच्या अनेक प्रकारच्या संकल्पना आपण ऐकल्यात. आता बघ जो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो दिवेशचं नाव घेतलं की सातपाटिकाचा दिवसा हा प्रत्येकाच्या लक्षात येतोय. ध्रुव 11 सातपाटीचा मोठा खेळाडू म्हणून अनेक वेळा त्या खेळाडूचं आपण नाव घेतलं जाते. जो अंडरा मोहरामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना आपण संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्याचा खेळ पाहिलाय. स्वतः कर्णधार चांगला अपड्राईव्ह केलाय. सळी चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. जबरदस्त क्षेत्रक्षण करताना आपण बघत आहात. 1 धाव बघायला मिळते. आल्याला खातं खोललं आणि 1 धावाने विचार केला. धावसंख्या होती ती 48 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. यातील विजेता आणि नंतर बाकी क्वालिफाईंगची मॅच होईल. जो पहिला सुपर 8 मधला संघ बघायला मिळेल. एका साईडला झाई 11 आणि यातील विजेता दैवत मार्गस्थ होते. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दैवताने हाताळली. जबरदस्त चेंडूला प्रहार केला. डीप मिडॉनच्या डोक्यावरनं 6 धावा. काय क्लास शॉट बघायला मिळतोय. चेंडू यष्टांवरती होता मिडस्टोन वरती आणि तिथे ऑन ड्राईव्ह बघायला मिळालाय. जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. परफेक्ट टायमिंग एलिमिनेशन मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना कारण चेंडू ओला झाल्यानंतर ते पाणसट भिजलेला चेंडू देखील खेळतात. धावसंख्या 6 निवडून होती ती म्हणजे 50 पार झालाय. 54 आणि ज्या पद्धतीने गोविंदाने सांगितलं होतं की आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तेवढाच मनसुबा बांधल्याप्रमाणे खेळतात.
8 प्रॉपर बॅटर हे तुम्हाला चंडीगड संघाकडून बघायला मिळतील. आपण बाहेर जर खेळलात ना तर तुम्हाला अनुभव होईल. वर्षातून जास्त नका पण 4 ते 5 टुर्नामेंट बाहेर खेळात. आमच्या बोईसरच्या पट्ट्यात आहेत, नवापूर नांदगाव साईडला आलेवाडीला. मी तुम्हाला फॉर्म पडतो खेळा तर तुम्हाला अनुभव येईल. आपण पहिल्याच वेळी जिंकोसं नाही पण तुमच्याकडे क्षमता आहे. कारण हे देखील बोर्डी संघ हा देखील खूप मोठा आहे. प्रॉपर ते गुजरातमध्ये जाऊन बऱ्याच वेळा खेळत असतात. शिवा ओ गुड मॉर्निंग. काय रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. तेज तरार गोलंदाजी हल्लीच्या काळामध्ये बघितलं की आता पुन्हा पेसर आम्हाला बघायला मिळतात. एक काळ होता की पेसर बंद झाले पण आता पेसर नसून जर टेनिस विषयामध्ये तुम्हाला चेंडू फिरवता आला तर तुमची कुवत असणार आहे, अन्यथा बाकी. कारण हे प्रीतम बारीचे बोल आम्ही ऐकले होते. कारण आमच्याकडे पूर्वीच्या काळात प्रीतम बारी सर्वात फास्टेस्ट बॉलर होता. पण जेव्हा त्याला विचारलं की प्रीतम बारी, दीपक भाऊ म्हणे नाही की आपल्याला चेंडू फिरवता यायला पाहिजे. निलेश फायटरचा मोठा खेळाडू, धाकटी राहणूचा खेळाडू प्रीतम बारी जो पहिला ISPL खेळणारा आमच्या भागातला खेळाडू आपण बघितलं. चेंडू टट्टावला, प्रॉपर टायमिंग झालाय. काय प्रॉपर टायमिंग बघायला मिळतंय. गगनचुंबी पहार खेळताना गगनाची व्यसनी बांधताना 6 धावाचा फटका तुम्हाला बघायला मिळतोय शिवा नावाच्या खेळाडूकडनं. काय स्कोर झालाय? 60 धावा बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. मी प्रॉपर म्हटलं होतं की 8 चांगले बॅटर तुम्हाला या संघात पाहायला मिळतात. पुन्हा एकदा महागडे शेवट हाताळतो दैवत. यावेळेला बाकी चेंडू पडल्याचा थोडासा बाहेर जात होता. ऑन ड्राईव्ह केला गेला. 1 धाव तो बघायला मिळतेच. एका धावांची धावसंख्या होती ती 61 म्हणजे 12.001च्या सरासरीने 5 षटकामध्ये 61 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळेल. डीजे अमर नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 5 षटकाने 61 धावा चांगल्या सुस्थितीत मध्ये आहेत ते म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो संघ चंडीगाव. अमर नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. ओ लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. खूप वर्षाने आम्हाला या भागात राईट आर्म लेग ब्रेक बघायला मिळालाय. पूर्वीच्या माझ्याकडे मिलिंद उलकंदे होता. पुन्हा अमर. ओहो यष्ट्यांचा चान्स होता यष्टी रक्षण करण्यासाठी. इथे बाकी मिस झालाय. 22 रुपये धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 62. पूर्वीचा एक काळ आमच्या भागामध्ये सर्व संघामध्ये 2-2 लेफ्ट आर्म लेग ब्रेकर असायचे. तो काळ संपलाय. आता आम्हाला फिरकी गोलंदाज फार कमी बघायला मिळतात. निलेश फायटरकडे आम्हाला बघायला मिळते. अनिल बाणे आणि एका साईडला धनंजयला आपण बघितलं. आझादीने बघितलं की संजूला आपण बघायचं. काना भरवाडला बघायचं. पवनसूत नवली बघितलं की रवी घरत तेजपालला बघायचं. इनोस्टार सातपाटी बघितले की अनिल घरतला बघायचो. गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग इथे पाहायला मिळते. जोरदार अपील केलंय. इथे धाव ना मिळणार आहे. अंपायर जेव्हा दोघं जातात डिस्कशन करतात तेव्हा तुम्हाला धाव कोणत्या बेसवर दिली जाणार हो. गडीबाद यस तुमच्या बॅटला लागून लागलाय आणि अशा पद्धतीने विकेट जातोय. चांगला डिसिजन दिला गेला. म्हटलं की ही पंचजोडी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघायला मिळेल तेव्हा चांगल्या डिसिजनाची तुम्हाला चांगली कोतूल बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आत चांगला कमबॅक केलाय या फिरकी गोलंदाज अमर. राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. खूप कमी विश्वामध्ये आपण राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी बघताना पाहिले. टानेश्वर पूर्वीच्या एमआरच्या चेंडूच्या काळामध्ये असे गोलंदाज आम्हाला बघायला मिळायचे. पण आता जो विचार बघायला मिळतो डावखुरे फिरकी गोलंदाज बघायला मिळतात. पण आमच्या भागात पालघर तालुक्यात पालघर जिल्ह्यात डावखुरे गोलंदाज खूप कमी झालेत जे लेग ब्रेक टाकायचे. आणि हुकमध्ये 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 4 धावा. मग मी सुरेश कंचारकरचं नाव घेईल, आजारींच्या कानावर भरचं नाव घेईल, अनिल घरचं नाव घेईल, संजीवचं नाव घेईल जो म्हणजे आजारींचाच गोलंदाज होता, रवी घरत पवनसूत नवरीचा गोलंदाज होता. असे अनेक गोलंदाज ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेट
आपण पाहिलं तुषार आमचा निश्चितच तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हा उछरी दर्शन उशीचा खेळाडू बघायला मिळायचा. असे अनेक गोलंदाज आपण पाहिलेत. रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न केलाय आणि इथे 4 चेंडू त्या फलंदाजाने डॉट टाकलेत. गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक केलाय या गोलंदाजाने. ब्रेक गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात अनिल या गोलंदाजाला. राईट आर्म लेग ब्रेक. नरेंद्र हिरवाणी, अनिल कुंबळे, हे शिवरामकृष्णन हे भारताचे राईट आर्म लेग ब्रेकर तुम्हाला बघायला मिळाले. पण टेनिस विश्वामध्ये खऱ्या अर्थाने मिलिंद उलकंदे या गोलंदाजाने राईट आर्म लेग ब्रेक टाकताना काम केलं. पवनसुत नवलीचा खेळाडू तो आपण बघितला होता. जास्त वर्ष क्रिकेट खेळला नाही पण मोतीलाल त्या गोलंदाजाने खूप मोठं काम केलं. असं नामवंत गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. आता बघूया अमर नावच्या गोलंदाजाने लेग स्टंपवरचा चेंडू होता. हलक्या वेळी ड्राईव्ह केला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडूपर्यंत येतील का आणि इथे तुम्हाला एकच धाव पुन्हा बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती ती 63. काय कमालीची गोलंदाजी केल्या शेवटच्या षटकामध्ये. जेवढं कौतुक करावं ना या गोलंदाजाचं, काबिल तारीफ. जबरदस्त गेंदबाजी करते हुए 5 ओवर में स्कोर थे 61. उसके बाद इस अंतिम ओवर में ये गेंदबाज काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए बिल्कुल अपनी लेग ब्रेक गेंद से घूमती हुई नैया में किस तरह से फंसाना है इस तरह से गेंदबाजी करते. ज़्यादा फ्लाइट नहीं देते मगर पूरा कंट्रोल भरी गेंदबाजी करते हैं. सुपर पिच ऑफ बॉलिंग. ओ इस बार बैकफुट पे जाके कट करना चाहते थे. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, काबिल तो जोरदार ताले होने चाहिए गेंदबाज के लिए. अंतिम ओवर डालते हुए 2 ही रन दिए हैं और ये भी इतने अच्छे बल्लेबाज के सामने बिल्कुल बढ़िया गेंदबाजी अमर. और कुल मिला के अगर बात करेंगे तो स्कोर हो चुका है 63. 64 का टारगेट है जीत के लिए. चला मी तुम्हाला म्हणतोय की आपण ₹5,000 म्हणजे केतन पाटील हे आमचे आहेत. नंतर ग्लोबल गोलूभाई ह्यांच्याकडनं आम्हाला ₹3,000 दिलाय. अक्रम मारुती शिल्स आहे. नंतर शुभम मोटर्स धनेश माशी यांच्याकडनं 5,000 दिलेत. राम माडी यांच्याकडनं ₹5,000. निखिल माशी यांच्याकडनं 11,100 करोड मिळालेत. अखंड बिअर शॉप याचं खूप नाव घ्यायला पाहिजे. आपण पहिला प्रेमला अखंड बिअर शॉपचं खूप नाव घेतलंय आणि दादाचे ॲडव्हर्टाईज केलं तर दादा निश्चित आपल्याकडे पोहोचतील आहेत का शंका. त्याच्याकडे ₹5,000 मिळालेत. योगी सारंग यांच्याकडे 11,100 करोड मिळाले. किरण राऊत यांच्याकडे ₹10,000 मिळालेत. ओम ओवी एंटरप्राइजेस सचिन कंट्रक्शन यांच्याकडे ₹50,000 म्हणजे पहिलं पारितोषिक हे आम्हाला त्यांच्याकडे दिलं गेलंय. जिग्नेश बारी यांच्याकडनं आम्हाला ₹7,000 दिलाय. श्री साई ट्रान्सपोर्ट रोहन सावे यांच्याकडे ₹3,500 मिळालेत. नशीब भाई यांच्याकडनं ₹5,000 ट्रॉफी आम्हाला दिल्या. निर्मल शहा यांच्याकडे संपूर्ण ह्या ट्रॉफी आम्हाला दिल्या गेल्यात. नंतर ऑल बॉल्स लागणारे सामान जे 66चे चेंडू लागलेत ते कृणाल टोकिया यांच्याकडे संपूर्ण बॉल ह्या स्पर्धेत. श्री निखिल श्री निलिंग सरवन भाई यांच्याकडे ₹5,000 दिले गेलेत. इंदर बियर शॉप यांच्याकडे ₹5,000. जॅकी बियर शॉप यांच्याकडे ₹2,000. झाई बियर शॉप यांच्याकडे ₹3,000. मला वाटतं बियर शॉपचंच गाव आहे काय हे. जय सप्तशृंगी माता यांच्याकडे ₹5,000. मनोकामना हनुकाम यांच्याकडे ₹10,000. पवनसुत निशाल यांच्याकडे संपूर्ण मॅचसाठी टी शर्ट दिलेत. दक्षेश माशी यांच्याकडे आम्हाला ₹2,500 दिलेत. गजानन किशोर माशी यांनी ₹30,000 सहकार्य केलाय. ₹3,000 केलाय. सेमी सारंग मॅन ऑफ द सीरीजसाठी सायकल जी ठेवलं ती आम्हाला सेमी सारंग यांच्याकडे दिली गेली. मॅक्स वॉटर प्रूफिंग यांच्याकडनं मेहुल पेडल ऑल विनरसाठी
कॅप दिला, म्हणजे शेवटच्या फायनल विजेसाठी त्यांना कॅप दिला. हे आमचे स्पॉन्सर्स आहेत आणि निश्चितच जसजसं आमचा दिवस जाईल इनिंग ब्रेक मनाचे नाव घेऊ आणि खरोखरच या आपण एक मधुर आवाज ऐकणार आहोत, ज्या आवाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र रात्रीचे दिवस करतो, आगत बसतो. त्याच्या वेगळ्या धाटणीची, एक वेगळ्या कंठाची आणि वेगळ्या आपल्या आवाजाचं मंत्रमुग्ध करणारं एक आमच्या भिवंडी भागातला आवाज आज खरोखरच मुंबई डोंबिवली गावचा आवाज तुम्हाला बघायला मिळते. डोंबिवली घर म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओमकार शेट्टे आपण 10वी 12वीची मार्कलिस्ट लावायचो तेव्हा सर्वात तुम्हाला बघा, आता ती सिस्टीम बदलली पण तेव्हा बघायला गेली 100 60 जण डोंबिवलीचे असायचे. डोंबिवली म्हटलं गेलं तुम्हाला मराठी सर्कल खऱ्या अर्थाने म्हणतात की आपल्या ठाण्यामध्ये मराठी बघायला मिळते, मुंबईमध्ये मला मिळते, पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला मराठी महोत्सव बघायला बसेल, मराठी यात्रा बघायला मिळते असेल तर तुम्हाला साहित्याचा मार्ग तुम्हाला बघा डोंबिवली. ऐकूया एक महाराष्ट्राचा गोड आवाज, डोंबिवलीचे आमचे परम मित्र आणि ज्यांनी अल्पावधीतच नाव कमवलं ते ऐकूया ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच दीपकजी संगे सर, एक लेजंडरी कॉमेंटेटर, त्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. थोडासा आवाज आहे माईकला. हॅलो 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 माईक चेक, हॅलो माईक चेक. थोडंसं बेस द्या आणि थोडं व्हॉल्यूम वाढव, आवाज वाढव डीजे, तुला हायची शपथ आहे. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच. नमस्कार. जाईकर कपाई केसरी गंधामा शिव छत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा आणि या जाईच्या ऐतिहासिक मातीला मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. यावेळी फक्त ऐकलं होतं किंवा मायक्रोफोनने बोललो होतो. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असणारं जाई गाव, मतलब बॉर्डरवरती नाही गुजरातला चिटकून असणारं गाव म्हणजे जाई. अगदी या ग्राउंडच्या तुम्ही थोडंसं बाजूला गेलात की लगेचच सुरू होतं गुजरात. चला या जाऊयात ऑनगोइंग मॅच खेळ. दोस्ती यारी चषक, दोस्ती एक अजीब रिश्ता जो निभावा फरिश्ता आणि दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व मोतीलाल शाह त्यांचं आमंत्रण होतं. तर मग मुंबईच्या अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सोडून आज आम्ही थेट पोहोचलो ते म्हणजे जाई गावात. आणि पाहूयात मॅच नंबर 2. बॅकलिफ्टला खाली गेलात, सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह केला आणि अतिशय चांगलं आयोजन आहे मोती सर. मगाशीच मी धनंजय सोबत चर्चा करत होतो, मला वाटलं की कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये प्रवेश फी असावी. अवघ्या 3,500 रुपयाच्या प्रवेश फी मध्ये इतकं सुंदर आयोजन कुठे पाहायला मिळतं. तर मग प्रत्येक जण म्हणेल तो फिरावं न जाई. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. मिडॉनला बॉल एक सिंगल आडोल आणि सकाळच्या सत्रातील दुसरा सामना तरी प्रचंड प्रेक्षकांनी भरलेलं हे पॅक क्राऊड ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे जाईच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती. एकदा का तुम्ही बोईसर या विभागामध्ये आलात किंवा तलासरी तालुक्यात आलात तर मोस्ट ऑफ 90% ग्राउंड तुम्हाला किनारपट्टी लगतच पाहायला मिळतात. अगदी मोठी मोठी बंदरे, त्याच्या बाजूला वसणारी छोटी छोटी गावं आणि त्या छोट्या छोट्या गावातून ना पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्या गावानं पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलं आज त्या गावात आपण आहोत आणि त्या गावाचं नाव आहे जाई. एक सिंगल आठ झाली आहे. रोहन आणि हितू ही सलामीची जोडी आहे. लोवा फुलटॉस होता, मिडॉनच्या वरनं काढला, चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतो चौकार. थँक्यू डीजे.
सध्या बोर्डी बॅटिंग करते आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे चंदीगाव. 64 6 ओव्हर 64चं लक्ष. बॅटच्या समोर ऑन साईडला खेचला, डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला. एक सिंगल अजून आढळून. जाईच्या क्रिकेटबद्दल ना येत्या 4 दिवस तुम्हाला अनेक साऱ्या कौतुकांच्या थापा ऐकायला मिळतील. तर जाईचं क्रिकेट म्हणजे काय मला आजही आठवतं. NB अवध सारख्या एक नामवंत टीमला, पूर्ण पुणे जिल्ह्याच नाही, ज्या टीमनं टेनिस बॉल क्रिकेट विश्व, भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन दुबई देखील गाजवले, त्या NB अवधला शिवसेना चषक जे झालं भाईंदरला, तिकडे 2 लाखाची स्पर्धा जाईनं जिंकली. हात तुटल्यानंतर देखील स्ट्रगल करताना जाईच्या प्लेयर्सला पाहिलं. हाच जाई संघ पहिल्यांदा बदलापुरात आला. बदलापुराचाच नाही, पूर्ण महाराष्ट्राचा सर्वाधिक मोठा ग्रामीणचा महासंग्राम, त्याचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सम्राज्ञी 11 जाईनं ते 2 लाखाचं टायटल जिंकलं. तिकडे पण इतिहास घडला. 1 ओव्हर 1 नाही झाली, बट फायनली बॉल आउटमध्ये जाई जिंकली. आफ्टर म्हटलं जातं अनभला तो सब अच्छा. आणि त्यानंतर पूर्ण जाईच्या क्रिकेटनं महाराष्ट्र दणानून सोडला. आणि आता भिवंडी असेल किंवा रायगड ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट असेल, ज्या नावाला आणि ज्या गावाला प्रचंड मोठी मागणी असते ना मोती सर, ते गाव आहे जाईचं क्रिकेट. आणि आज त्याच गावामध्ये आल्यानंतर मी स्वतःला भाग्यवान समजतो. पहिली मॅच देखील जाईनं जिंकली. जाई A वर्सेस जाई C असा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. टार्गेट 64चा. सुरुवात एक चौकार, त्यानंतर सिंगल्स आलेत. धावफलकावरती धावा झालेत. आतापर्यंत पहिलं षटक संपल्यानंतर 7 धावा. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिकेत, रोहन आणि हितू ॲज अ ओपनर्स चालत. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटला चालला बॉल. आउटफील्ड तिकडे थोडी फास्ट. फायनली फिल्डरला मिळतं यश. दुपारचं सत्र जशी भरती चालू होईल ना, अजून हवेचं प्रमाण वाढेल आणि रायटी बॅट्समनला स्पेशली मग ॲडव्हान्टेज या ग्राउंडवरती वाढेल. कारण आपण पाहिलं तर हवेचा प्रवाह पूर्वेच्या दिशेनं थोडासा जास्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकाच एंडनं क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे लेफ्टी बॅट्समनला आज एक मोठं स्ट्रगल या मैदानावरती करावं लागेल, यात शंका नाही आहे. आणि त्यातल्या त्यात 60चा बॉल वापरला जातोय. बॅटच्या समोर होता आणि खराब बॉल. जर जिकडे तुम्ही एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन लावून खेळताय तिकडे तुम्हाला यॉर्कर्स ट्राय करायला हवे. गुड लेंथवरती अटेम्प्ट कराल तर बॅट्समनला इझी आहे लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करणं. आणि तेच झालं. ओव्हर द मिड ऑफ बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी त्या धावा 4. हा चौकार ॲड झाला आणि धावफलक 4ने पुढे जातं. 13 ऑन बोर्ड. 64चं रनचेस. आणि सुरुवात जर अशी धमाकेदार झाली ना तर मग बोर्डीचं क्रिकेट टॉप ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. अजून 51चा प्रवास या मॅचमध्ये बाकी आहे. अनिकेत थोडा महागडा होत चाललाय, थोडा महागडा होत चाललाय. 6 ओव्हरचं क्रिकेट आहे ना मोती सर, प्रॉपर असतं. 6 ओव्हर तिकडे तुम्हाला 2 ओव्हर पॉवर प्ले तोडायचं, फोडायचं. नंतरच्या 2 ओव्हर तुम्हाला सिंगल डबल्स, त्या पण महत्वाच्या आहेत. 5 आणि 6व्या ओव्हरमध्ये तुम्हाला फिनिशिंग टच देखील द्यायचं आहे. आणि बॉलर्स देखील तुम्हाला सुरुवातीला टॉप ऑर्डर जर विकेट काढता आल्या नाही तर मात्र बॉलिंग ऑर्डर कोलॅप्स होताना तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले जात आहेत. सगळीकडे चारी बाजूला फ्लॅग डोलताना फडकताना तुम्हाला पाहायला मिळतात. एकीकडे तिरंगा आणि दुसरीकडे जो तिरंगा ज्या भगव्यामुळे उभा आहे तो भगवा तुम्हाला अभिमानानं डोलताना पाहायला मिळतोय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मत फक्त आणि फक्त शिवभक्त. अजून एक डॉट बॉल आला. फायनली ज्याची गरज होती ना ते अनिकेत आता करतोय. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवायचा होता. बॉल प्रॉपरली कनेक्ट नाही आहे. बॅट अँड बॉल अगदी बॅटच्या टोला लागल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायची संधी तिकडे मिळाली गोलंदाज अनिकेतला. आणि आता झालंय अनिकेतचं कमबॅक. लगातारचे 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलक 13 वरती थांबला. इकॉनॉमी थोडी स्लो आहे कारण रिक्वायरमेंट 10 पेक्षा पुढे वल्लफ केला जाऊ दिला बॉलला. पहिला ऑफस्टिकच्या बाहेर आणि एक एक्स्ट्रा रन. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 1ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते 14 धावा. उमसाई स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब ब्रॉडकास्टिंग पार्टनर सोबत तुम्ही या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहता. स्लो 1 चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकला होता. अगदी हलकासा ऑफ कटर आत आला आणि त्यानंतर बीट झाला बॅट. स्ट्रायकर एंडला फलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळतो रोहन. लगातारचे 2 डॉट आलेत, 3 डॉट आलेत सलगचे. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला. धावफलक 14 विदाउट लॉस. 14 वरती आहे. इथे फटका समोर. आता डीप मध्ये लॉंग ऑन आहे. अंपायरचा इशारा नो बॉल.
ओव्हरस्टेप झालाय. 1+1 असं वाटलं होतं की पावरप्ले फिनिश चांगला होतोय आणि तिकडे नो बॉल आलाय, त्याच्यामुळे थोडंसं आता महागडा होईल. कारण 16 धावा धावफलकावरती आणि त्यातल्या त्यात घडलाय काय, शेवटच्या अंतिम बॉलवरती फ्री हिटची संधी मिळाली आहे बॅट्समन हितूला. आतापर्यंत फक्त एक बॉल त्याच्या वाट्याला आला, एक सिंगल हितूच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाली आहे. हा फ्री हिटचा बॉल आहे. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर, चेंज ऑफ पेस, बॅकफुटला गेले, समोर पूल केलाय, चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाऱ्यासोबत वार्तालाप. दिस इज बिग 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 सिक्स. दीपकजी संकेत सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकता. खरं माझं जितकं वय पण नाही आहे तितकं वर्ष त्यांनी समालोचन केलं आणि एका दिग्गज समालोचकाचा आदर करणं हे नेहमीच एका क्रिकेटरचं, अंपायरचं, कॉमेंटेटरचं काम असतं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस तुम्ही त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकाल. षटकं संपलेत मैदानावरती, 2 धावा झालेत, 22 रनचेसचा 64चं येणारे 24 बॉल, आने वाली 24 गेंदे और जीत के लिए यहाँ से 42 रनों की दरकार. 24 बॉल आणि 42 धावेची अजूनही या मॅचमध्ये गरज आहे. संकेत सर, मोतीलाल शाह सर आपल्या सोबत आहेत. तुमच्या काळातील सिनेसृष्टीतील स्टार म्हटलं की अमिताभ बच्चन. त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन एक अतिशय चांगले लेखक होतं. त्यांनी एक फार सुंदर कविता जगाला दिली, ज्याच्यानंतर लाईफमध्ये अगदी ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आयुष्याचा मोटिव्ह चेंज होतो. आणि ते लाईन्स असे होतं, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना जिंदगी में कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये प्रत्येकाला आज लढायचं आहे. 50,000चं टायटल, चॅम्पियनची ट्रॉफी पाहिजे, तर आज प्रत्येक बॉल आणि बॉल, प्रत्येक रन आणि रन, इच अँड एव्हरी बॉल, इच अँड एव्हरी रन तुम्हाला स्ट्रगल, हार्डवर्क करावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे, धाव फलक 1 ने पुढे जात आहे. 23 धावा. रोडवरती ज्या 2 व्हीलर मोटर बाईक पार्क झाल्यात, सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षक मित्रांना, भावांनो, तुम्हाला विनंती आहे, त्वरित थोडंसं पार्किंग झोन मध्ये पार्क करा, कारण ऑलरेडी आपला रस्ता थोडा छोटा आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं हा आपलं कर्तव्य आहे. कारण प्रेक्षक स्पर्धेचा मोदी सर अविभाज्य घटक असतो. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा पाहायला, स्पॉन्सरशिवाय क्रिकेट खेळायला मजा नसते. आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे, आपापल्या ज्या 2 व्हीलर मोटर बाईक आहेत त्वरित आपण पार्किंग झोन मध्ये व्यवस्थित पार्क करा, खूप जागा आहे. बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर, स्लो वन, टप्पा पडलाय, आता चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मगाशी दीपक संकेत सरांना कॉमेंट्री करताना तुम्ही बोलताना ऐकलं असेल, खूप असे कमी बॉलर्स आहेत जे राईट आर्म लेग कटर टाकतात. कारण त्याचं सर गणित असं, जर तुम्ही लेफ्ट आर्म असाल तुमच्याकडे एक नॅचरल अँगल असतो, त्या अँगल सोबत बॉल निघतो, लेग कटर टाकणं इझी जातं. मात्र जर तुमच्याकडे राईट आर्म बॉल वळवण्याची ताकद आहे तर राईटी बॉलर्सकडे ना सर एक वरदान आहे की फक्त हलक्या हाफ ग्रीपनं तो ऑफ ब्रेक टाकू शकतो. आणि सध्या ते करताना या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, लगातारचे 2 डॉट बॉल आलेत, धावफलकावरती व्हाईट बॉल नंतर कमबॅक आणि एक लेग बाय झाली होती. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेत आणि धावफलक 24. काटाकीर होईल ही लढत, अंगावरती शहारा निर्माण करणारा सामना पाहायला मल. टप्पा पडला, हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात. फक्त लेग ब्रेक नाही, ऑफ ब्रेक देखील टाकू शकतो. ऑफ कट सोबतीनं लेग कट पूर्णपणे बॅट्समनला सध्या संभ्रमात टाकलाय, कधी आत तर कधी बाहेर. आणि आपल्या फिरकीच्या जाळामध्ये अडकवताना सध्या तुम्ही गोलंदाज शिवाला पाहता. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 24. अजून 40चा प्रवास बाकी आहे. यानंतर 3 षटकं, 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक होईल, तुम्ही आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकता. उन्हाचं प्रमाण आज प्रचंड, तापमान खरं तर जास्त आणि जाईमध्ये आल्यानंतर क्लायमेट गरम नाही तर मग कुठे असेल. हा अर्ध्या विकेटवर टाकलाय,
यष्टी रक्षक देखील म्हणेल यही डालना है तो भाई तेरे को ही रख. बॉल सरळ चाललाय, सडक पे कडक 6. आणि या षटकारानं स्कोर पुन्हा एकदा टर्न झाला बोर्डीच्या बाजूनं. 3-0 30. 30 धावा धावफलकावर, अजून 34चा प्रवास बाकी आहे. रिक्वायरमेंट आताही 11 पेक्षा थोडंसं पुढे आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलवरती जर फिनिश चांगलं करतो शिवा तर मॅच बॅलन्स राहील. जर या बॉलवरती सिंगल डबल जरी येते विकेट न गमावता तर सामना बोर्डीच्या बाजूनं 60% टर्न होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अंतिम बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. अपील अपील अपील. टप्पा पडला, चालला बॉल डायरेक्ट हिटचा कॉल, मागे बॅकअप, अंपायरचा इशारा, लेग बाईट. षटक संपलेत मैदानावरती 3 धावा झाले. 3 षटक संपल्यानंतर 35 बनवायचे 64. 6वीची मॅच. बॉल शिल्लक आहेत 18. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 29. अपकमिंग 18 बॉल रिक्वायर 29 रन्स फ्रॉम टीम बोर्डी. सॉरी 31 झालेत, म्हणजे अजून 33 पाहिजे. 11.00 या सरासरीनं 18 मध्ये अजून 33 पाहिजेत. दिवेश कांबळी डेअरीचे कॅप्टन, आपण टॉससाठी ऑर्गनायझर कमिटी सोबत आपण त्वरित संपर्क साधायचा. दिवेश कांबळी, आपण जिथे कुठे असाल त्वरित संपर्क साधा ऑर्गनायझर कमिटी सोबत. मॅच मात्र तुम्हाला विनर विनर पाहायला मिळेल. एक टीम टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना जिंकला जाई ए. 3 टीम आहेत ए बी सी इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. सी चा प्रवास आजपुरता थोडा थांबलाय. धावफलकावरती 31. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावेची गरज आहे. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जिन्ना. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनेमा. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं जिंदगी में मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. त्यामुळे तुमच्या ड्रीम्सला, तुमच्या पॅशन्सला फॉलो करताना इतकंच सांगा. अनेक अडचणी, अनेक अडथळे तुमच्या समोर येतील, त्यांना फक्त इतकंच बोला, वो बुला दिया मगर अपन को जाने का नहीं, क्योंकि अपन जैसा दूसरा हार्ड कोईच नाही. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 33ची गरज आहे मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोविंदा, ज्यानं षटक टाकलं होतं पहिलं. सेकंड स्पेल वॉड स्टार्ट. या षटकामध्ये जर गोविंदा एखादी विकेट काढून 7 ते 8 पेक्षा धावा कमी खर्च करतोय ना, तर हा सामना पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती येताना टीम तुम्हाला चंडीगाव इथे पाहायला मिळेल. चंडीगाव वर्सेस बोर्डी अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. डेहरी वर्सेस काचीगाव इन ऍक्शन. त्यानंतर तुम्हाला लढाई पाहायला मिळेल हे पटेल एसएस वर्सेस पवन 11. इथं फटका लाजवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पॅक. आणि हा षटकाराचा वार करताना टीम बोर्डीनं केला पलटवार. 6 धावा. पुढे जाईल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. षटकारानंतर फ्लाय झाली आहे 37. 37 धावा धावफलकावर. अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर वॉर्ड ट्राय. झेल व्हायला हवा होता. ज्यावेळी सक्सेस, यश पाहिजे, हाफ चान्सेस सक्सेस मध्ये कन्वर्ट तुम्हाला करावा लागतात. आणि टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड या ठिकाणी फ्लाय होत असताना 2 धावेच्या मदतीनं 39 64 रनचेस, अजूनही 25 धावा. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15 चेंडू 25 धावेची गरज. रिक्वायरमेंट 11 आला होतं, 18 मध्ये पाहिजे होतं 33. 3 बॉल मध्ये 8 आलेत. महागडा राहिलाय गोविंदा. हा अर्ध्या विकेट वरती टाकलाय आणि तो देखील चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडिल धावा 4. डाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या चौकाराच्या मदतीनं पुढे फ्लाय झाले. टीमची टोटल 4 ने पुढे जातीये. 43. टप्पा पडलाय, थोडासा बाहेर निघतो बॉल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय.
42 44 म्हणजे अजूनही बनवायच्यात आता फक्त 20. खूप वेळ आता बॅटिंग टीमकडे, कारण 10 विकेट्स आता आहेत. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप अप्रतिम सुरू, हा देखील चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार. हा षटकार आणि बोर्डीच्या क्रिकेटची ताकद आणि दहशत मैदानावरती कायम करत असताना फलंदाज हितू. एखाद्या T20च्या हायलाइट्स सध्या तुम्हाला अवघ्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये दाखवताना हितू आणि रोहन पाहायला मिळाला. हितूच्या बॅटमधनं षटकार आले, 4 चौकार. T20 नाही, सध्या T10 म्हणावं लागेल, ज्या अनुषंगाने सध्या भारतीय टीम खेळतीये. हा देखील चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सर, विश्वचषकात देखील भारतात काही मॅचेसचा व्हेन्यू जरूर कोलंबोला आहे. मतलब प्रत्येक मॅच ॲव्हरेज टोटल पाहिलं तर 200+. मागचा सामना 260, त्यानंतर आता तुम्ही पाहिले 230. मतलब एक गोष्ट, भारतीय फलंदाज जितके बनवत आहेत ना, इंडियन बॉलर्स 200 तरी सध्या आरामात देतात. ज्या ग्रुप स्टेजला सध्या भारत आहे वर्ल्ड कपमध्ये, थोडंसं सेफ झोन आहे. मग ज्यावेळी तुम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यांसारख्या टीमच्या अगेन्स्ट T20 वर्ल्ड कपमध्ये याल, भारतीय बॉलिंग युनिटवरती खरं तर फोकस करणं इंडियन कॅप्टन सूर्या भाऊला ते गरजेचं आहे. जे या मॅचमध्ये करता आलं नाही ते म्हणजेच टीम चंडीगडच्या कॅप्टनला, कारण गोलंदाजी खूप खराब झाली आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय, षटकं संपलेत मैदानावरती 4 आणि धावा झालेत 56. अब तक 56. 8 धावेची गरज आहे आणि त्याच्यामध्ये अजून 6 कमी होतील. ओव्हर द बॉलर हेड नाही, तिकडे फिल्डर आहे, झेल टिपला जाईल, समीकरण बदलेल. येणारे 11 बॉल आणि 56 धावेची पार्टनरशिप इकडे ब्रेक झाली आहे. पहिला धक्का मैदानावरती लागतोय टीम बोर्डीला रोहनच्या स्वरूपात. फक्त 11 बॉलमध्ये 8 धावेची गरज आहे. खूप चांगली पार्टनरशिप झाली रोहन आणि हितूच्या दरम्यान. पहिल्या विकेटसाठी तब्बल 56 धावेची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. लेस दॅन रनर बॉल. अगदी हा सामना आने वाली 11 गेंदे जीत के लिए बस 8 रनों की जरूरत है. सामना अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आहे. 11 बॉल 8 डिफेंड केल्या जाऊ शकतात, हो केल्या जाऊ शकतात. त्यासाठी सातत्य, विकेट, डॉट बॉल आणि विनिंग पर्सेंटेज आहे ना, ते चेंज करायचं तुम्हाला लॉट्स ऑफ हार्डवर्क या मॅचमध्ये करावं लागेल. फिल्डिंग टीम जी सध्या खेळतीये चंडीगाव, त्यांच्या अगेन्स्ट बोर्डीचा संघ. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर म्हणजे जाई इन ॲक्शन आणि त्यांच्या विरुद्ध या मॅचचा विजेता. सॉफ्टहँडने खेळलं, बॅकफुटला जाऊन हाफ अँड जॅक, बॉल तिकडे डीपमध्ये मिड विकेटला. एक सिंगल आणि एका सिंगलनं देखील काम चालेल या मॅचमध्ये, माहिती आहे. पुश करो खुश रहो, अगदी त्या स्टेजला बॅटिंग टीम आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळतं 57 धावा धावफलकावरती. 57. बॉल तयार, शिवा आणि त्याच्या अगेन्स्ट केला वार. बॉल चालला मिड विकेट, सीमा पार. आला अजून एक धमाकेदार षटकार आणि स्कोर इज लेवल 63. एका धावेची गरज आणि वैयक्तिक बॅटिंग करतोय 43. म्हणजे जरी षटकार आला तरी 49 बनतील. बट विजयासाठी फक्त टीमनं सांगितलंय, जसं जाईनं 48चं रनचेस 13 बॉलमध्ये केलं, बोर्डी देखील सांगतेय जाईला, चलो आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम. मॅच फिनिश. हा आला विजयाचा फटका आणि जिंकलाय सामना. 44 धावेची एक तुफानी आणि वादळी खेळी साकारत बोर्डीला दिला विजयाचा एक गोड आनंद. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो म्हणजेच हितू आणि निशांत दिनेश माची यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे, स्पॉन्सर्स बाय पवन सूत. या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया हितूला. ग्रेट बॅटिंग, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या बोर्डी. ग्रेट बॅटिंग. चला या आपण मोतीलाल शहा सरांच्या शुभ मॅन ऑफ द मॅच देतोय.
मोतीलाल शाह आहे ते नाव. एखाद्या गावाला ना एखादा पुरस्कर्ता मिळावा आणि त्यांनी तुमचं क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदलाव आणावा. जाईचं क्रिकेट ना, जाईचं क्रिकेट म्हणजे प्रामाणिकता, जाईचं क्रिकेट म्हणजे मेहनत, जाईची क्रिकेट म्हणजे स्टँडर्ड लेवल ऑफ क्वालिटी, आणि जाईचं क्रिकेट म्हणजे कोणत्याही पुरस्कर्त्याला कधीच नाराज न करून देणारं नाव. आणि या जाईच्या क्रिकेटला मिळालेलं एक अनमोल रत्न, ज्यांचं या जाई गावावरती प्रचंड प्रेम आहे, मोतीलाल शाह सर, त्यांच्या शुभास आपण देतो मॅन ऑफ द मॅच. या आपण मॅन ऑफ द मॅच जेव्हा आधी ही तुला सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मैच, ग्रेट बैटिंग तू, फुल ऑफ पावर हाउस. बल्लेबाजी का आपने जो प्रदर्शन दिखा उसके बदौलत स्पॉन्सर्स बाय पवन सूद, मैन ऑफ द मैच का टी शर्ट हितू को मिलता हुआ. अब थोड़ी बात करते हैं हितू से. टॉस जरूर किया जाएगा, दोनों कैप्टन्स आपको तुरंत रेडी रहना. मोती सर थांबा 2 मिनटं, तुमच्यासोबत देखील थोडी चर्चा जरूर करू. कैसे लगा ऑर्गेनाइजेशन,